साधु मेरे साधु महात्माओं, साधु समाज के लिए होता है। जब आदमी खुद के लिए मरता है तो उसकी कोई कीमत नहीं होती, लेकिन जब समाज के लिए मरता है तो उसकी पुण्य की मनाई जाती है। आज जब कुंभ मेळ्यातल्या महाराजांनी सांगितलं, बाप रे बाप, साधू म्हणजे काही दाढी बिडी काही भगवं कपडं, म्हणजे महाराजांना बसू दिलं नव्हतं पहिले स्टेजवर, आणि मग काहीतरी वाद झाला वगैरे वगैरे, तो आहे कुंभ मेळ्यातला वाद। तेव्हा महाराजांना त्या साधूंनी विचारलं कि महाराज जी, आप भव्य कपड़े पहन के नहीं, हम दाढ़ी रखते हैं, दाढ़ी निकाल डालते हो, हम मूंछ रखते, आपने भी बड़ी बड़ी पहलवान जैसी मूंछ रखी है, हम ऊपर के बाल जो है ना वो पालते हैं, बड़े बड़े करते हैं, और आपने तो पूरा पतला बना दिया। ये कौन सा अखाड़ा है? बोले मेरे गुरु का अखाड़ा ऐसा है कि उसे कोई परंपरा नहीं, हमारा साधु बाहर नहीं रहता, वो अंदर रहता है। रंग लागू दे हृदयात मग होय बुवा लोकात के सांगणारे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आमचे मायबाप, आमचे गुरु, आमच्या संपूर्ण देशाचे दिशादर्शक, नवे नवे या देशाला नवे या विश्वाला आदर्शाकडे नेणारे, सुखाने जगण्याचा मंत्र निर्माण करून ठेवणारे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, ज्यांच्या जयंती आज या ठिकाणी आहे, त्या क्रांतिज्योती यांना सुद्धा या ठिकाणी नमन करून मी या ठिकाणी थांबतो। जय गुरु। मला आपण बोलवलं, माझा सत्कार केला, सन्मान केला, आणि आपले एक खासदार आमदार मंडळींचं मला या ठिकाणी भेट झाली, मला मोठा आनंद वाटला। कारण माणसाने तरुण राहावं, निश्चित तरुण राहावं, शरीर किती म्हातारा होऊ दे। आता मी जर माझं सांगितलं तर मला 25 वर्ष झाली बीपी, 25 वर्ष, आणि 18 वर्ष झाले मी डायबिटीज घेऊन चाललोय। आता काय म्हणाल तुम्ही? कारण मी रात्रंदिवस कार्यक्रम केले, रात्रंदिवस जागरण केले, रात्री 2-2 वाजता जेवत होतो, त्याच्यामुळे हा प्रकार झाला। मलाही माहिती तो होणार आहे, आणि मी काही जास्त दिवस या जगात राहायचे नाही। मग काय करायचं? 80-90 पर्यंत बाहेर बसायचं, पलंग राखत बसायची, चादर टाकत जायची, पुन्हा काढत जायची, पुन्हा टाकत जायची, धूत जायची, टाकत जायची, उशीचं कव्हर, याचं कव्हर, आणि त्याचं सारं चिंतन करायचं। त्याच्यापेक्षा चांगलं काम करायचं, जास्तीचं काम करायचं, लवकर जयरामजी करायची, लोकांच्या आठवणीत तरी राहते। चला, आपल्या सर्वांना धन्यवाद। राष्ट्रसंतांचं काम करा, राष्ट्रसंतांच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घ्या। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेला देव जो देव आहे, ओम नमोजी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका एकची असोनी अनेका भाससी विश्वरूपी, या निसर्गावरती प्रेम करा आणि निसर्गाच्या सोबत चला। पर्यावरण, वृक्षारोपण, नवे नवे महिलांचा विकास, बाल विकास, जसं शेख गुरुजी करतात तशा प्रकारचा आदरणीय आमचे पूजनीय गाडेकर दादांनी या बाबतीमध्ये फार मोठं काम केलं। हे आपण करूया आणि सर्वांना मिळून सोबत घेऊन जाऊया, आणि सोबत घेऊन सर्वांचा विकास हा आमचा विकास, हा मुद्दा जो है सबका भला को जग में यही कामना हमारी। जय गुरु। धन्यवाद महाराज। महाराज महाराष्ट्राचे ख्यातनाम वक्ते आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत। महाराजांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं अशा पद्धतीचं वक्तृत्व महाराजांचं आहे। वेळात वेळ काढून महाराज या ठिकाणी आले आहेत। मी यानंतर या ठिकाणी मास्कर महाराज, श्री संत गजानन महाराज संस्थानचे मुख्य गायक सुद्धा उपस्थित झालेले आहेत। यानंतर त्यांचं सुद्धा अभंगवाणी हा कार्यक्रम संपन्न होईल। सन्मान्य मुरगावकर दादा त्यांच्या साथीला या ठिकाणी उपस्थित आहेत, सतारी गुरुजी आहेत। मी या ठिकाणी शेवटचं पुष्प आभार व्यक्त करण्याकरता डॉक्टर गजाननजी काकड यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करावे। धन्यवाद शिवाजी दादा। परमपूजनीय श्री गुरुदेव आनंदचे महापूजारी राष्ट्रसंत श्री गुरुकुलगुरू तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांची आज जयंती अशी सावित्रीबाई फुले यांना प्रथम वंदन करतो, आणि आजच्या या आभार प्रदर्शनासाठी आज मी आपल्या जिल्ह्याचे खासदार अनंतदादा धोत्रे आपला वेळात वेळ काढून इथं आले, मुलाचं मार्गदर्शन केलं, मी त्यांच्या सेवेसाठी आभार मानतो। तसेच रणदीप सावरकर आमदार हे सुद्धा आपला मूल्य वेळ देऊन आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, मुलाचं मार्गदर्शन केले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। तसेच आजच्या आपल्या समितीचे स्वागत अध्यक्ष ज्ञानेश्वर सुलताने यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। बालविपुजी भिरट दादा, प्रकाश महाराज वाघ,
शिवप्रकाशजी रुवाडकर, तिमाटे मतदार रवींद्रदादा मुंडवकर, महादेवराव भुईवार,